नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका अशा स्वप्नाची जे एका लहानशा 10 बाय 10च्या खोलीत सुरू झालं. पण आज ते स्वप्न लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारं वटवृक्ष बनलं आहे. ही गोष्ट आहे भारती विद्यापीठाची आणि त्या स्वप्नामागील व्यक्तीची, डॉक्टर पतंगराव कदम साहेबांची. 1964 साल, पुण्यातील कसबा पेठ. त्या काळात शिक्षण हे प्रत्येकासाठी सहज उपलब्ध नव्हतं. गरीब कुटुंबातील मुलांना तर उच्च शिक्षण घेणं जवळपास अशक्यच होतं. अशाच परिस्थितीत एक तरुण माणूस मनात मोठं स्वप्न घेऊन उभा होता. त्याचं नाव होतं डॉक्टर पतंगराव कदम. त्यांनी स्वतः गरिबी जवळून अनुभवली होती. शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागतो हे त्यांनी स्वतःच्या आयुष्यात पाहिलं होतं. म्हणूनच त्यांच्या मनात एक विचार सतत घोळत होता: पैसे नाहीत म्हणून कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये. हा विचार फक्त शब्दांमध्ये राहिला नाही, तो पुढे एका मोठ्या चळवळीचं रूप घेणार होता. 1964 मध्ये फक्त 10 बाय 10च्या एका छोट्या खोलीतून भारती विद्यापीठाची सुरुवात झाली. तेव्हा ना मोठी इमारत होती, ना मोठी साधनं, पण एक गोष्ट होती: शिक्षण गावागावात पोचवण्याची जिद्द. डॉक्टर पतंगराव कदम यांना विश्वास होता की जर शिक्षण प्रत्येक गावात पोचलं तर समाज बदलू शकतो. म्हणूनच त्यांनी ठरवलं, शिक्षणाची गंगा खेडोपाडी नेली पाहिजे. त्या छोट्या खोलीत सुरू झालेलं स्वप्न हळूहळू मोठं होऊ लागलं. शाळा सुरू झाल्या, नंतर महाविद्यालये उभी राहू लागली. विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली, लोकांचा विश्वास वाढू लागला. डॉक्टर पतंगराव कदम यांच्या मेहनतीमुळे भारती विद्यापीठाचा विस्तार वेगानं होऊ लागला. भारती विद्यापीठानं एक मोठा बदल घडवला. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारं उघडली. इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ, मॅनेजमेंट अशा अनेक क्षेत्रांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. ज्या विद्यार्थ्यांनी कधी शहरही पाहिलं नव्हतं, त्यांनाही आता मोठी स्वप्न पाहण्याची संधी मिळाली. डॉक्टर पतंगराव कदम यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली: गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालंच पाहिजे. म्हणूनच अनेक विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात आली, कित्येक विद्यार्थ्यांना मदत देण्यात आली आणि त्यामुळे हजारो गरीब कुटुंबातील मुलं उच्च शिक्षण घेऊ शकली. आज जे स्वप्न एका छोट्या खोलीत सुरू झालं होतं, ते आज लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा आधार बनलं आहे. आज भारती विद्यापीठाच्या अनेक संस्था देशभर उभ्या आहेत. हजारो विद्यार्थी इथून शिक्षण घेऊन डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले, व्यावसायिक झाले आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकलं. आज जेव्हा आपण भारती विद्यापीठाची भव्य इमारत पाहतो, तेव्हा कदाचित आपल्याला कल्पनाही येणार नाही की या सगळ्याची सुरुवात एका छोट्याशा 10 बाय 10च्या खोलीतून झाली होती. पण त्या छोट्या खोलीत एक मोठं स्वप्न जन्माला आलं होतं आणि आज ते स्वप्न एक भव्य वटवृक्ष बनलं आहे. डॉक्टर पतंगराव कदम यांनी दाखवून दिलं की एखाद्या माणसाकडे मोठी साधनं नसली तरी चालतात, पण जर त्याच्याकडे मोठं स्वप्न आणि समाजासाठी काम करण्याची जिद्द असेल, तर तो माणूस लाखो लोकांचं भविष्य बदलू शकतो. आणि म्हणूनच एका छोट्या खोलीत सुरू झालेलं स्वप्न आज लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत आहे. धन्यवाद.